नमस्कार, मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आज आपण बघत आहोत की आपण जेव्हा प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानतो, तर त्या गोष्टीचा आभार मानल्यामुळे गोष्ट अगदी छोटी असते. आपण त्या गोष्टीचे जेव्हा आभार मानायला लागतो, तेव्हा ती गोष्ट कशी आपल्याला भरभरून मिळायला लागते. आपण बघा, आपल्याला देवाने हे खूप सुंदर आयुष्य दिलेलं आहे. रेकी शिकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आभार मानायला लागतो. ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्या त्यांचे आपण आभार मानायला लागतो. तर रेकी स्तर 1 झाल्यावरच मी सांगते की रेकीचे 5 तत्व काय काय आहेत आणि त्याबद्दल मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की रेकीची 5 तत्व आणि त्या 5 तत्वांमध्ये अ, किती म्हणजे छान मेसेज डॉक्टर मिका ओसो यांनी त्यातनं दिलेला आहे. जी रेकीची 5 तत्व आहे की माझा कोणावरही राग नाही आहे, मी कशाचीही चिंता करत नाही आहे. मला ज्या गोष्टी मिळाल्या, ज्या व्यक्ती भेटल्यात, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे आणि माझं काम मी खूप सचोटीने करत आहे आणि त्याचबरोबर माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. बघा, परमेश्वराने आपल्याला हे खूप सुंदर आयुष्य दिलेलं आहे आणि सुंदर आयुष्य पण दिलेलं आहे आणि त्याशिवाय आपलं सक्षम मन आहे, सक्षम शरीर आहे. तर आपण त्या परमेश्वराचे किती आभार मानायचे. बघा, जगामध्ये अशी कितीतरी लोकं आहेत, की ज्यांना सक्षम शरीर मिळालेलं नाही आहे. कोणाला अ, अ, घर मिळालेलं नसतं, कोणाला म्हणजे राहायला जागा तर नाहीच सोडाच, पण चांगले कपडे मिळत नाहीत, चांगलं खायला पण नाही मिळत. तर आपल्याला परमेश्वरी कृपेने हे सगळं चांगलं मिळत आहे. तर तेव्हा आपण भरभरून असे हे आभार मानायला लागतो. त्यावेळेस ती गोष्ट अजून मल्टिप्लाय होत जाते. म्हणजे अजून भरभरून आपल्याला त्या गोष्टी मिळायला लागतात किंवा त्या गोष्टीबद्दलच्या त्या ब्लेसिंग्ज आपल्याला मिळायला लागतात, आशीर्वाद मिळायला लागतात. आता तुम्ही बघा, जेव्हा सकाळी आपण उठतो, तेव्हा सकाळी उठल्यावर आपण त्या दिवसाचे आभार मानायचे, की परमेश्वरा, मी तुझी खूप आभारी आहे की तुझ्यामुळे मला अजून एक सुंदर दिवस मिळालेला आहे. आपण बघतोय की प्रत्येक क्षणाचं पण अ, आपला भरोसा नाही आहे. म्हणजे प्रत्येक क्षण हा खूप अनमोल आहे. तर म्हणून त्या दिवसाचे उठल्या उठल्या परमेश्वराला नमस्कार करून त्याचे आभार मानायचे, की परमेश्वरा, तुझ्यामुळे मला अजून एक सुंदर दिवस मिळालेला आहे आणि ज्याद्वारे माझा हा मनुष्य देह मी आज कारणी लावणार आहे. मग उठल्या उठल्या आपण जेव्हा आपण उठून जमिनीवर पाय ठेवतो, तेव्हा त्या धरणी मातेचे आभार. मग धरणी मातेचं झाल्यावर आपल्या दोन्ही हातांकडे बघून आपण कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो आणि मग त्या दोन्ही आपल्या हातांचे आभार. आणि मग रेकी साधक असतात, ते रेकी साधकांना मी सांगते की तुम्ही जेव्हा उठता तेव्हा रेकी स्तर 2 झालेले हे रेकीची चिन्ह काढतात. रेकीची प्रार्थना म्हणून रेकी घेतात आणि त्याद्वारे मग आपली सुरुवात होती आभार प्रदर्शनाची. छान अशी सुंदर सकाळची सुरुवात. आणि जेव्हा ह्या भरभरून आभारामुळे आपण सुरुवात करतो, त्याद्वारे आपण आपल्या सगळ्यात गोष्ट पहिले काय करतो आपण, तर आपल्या ह्या सक्षम देहाचे आणि प्रत्येक अवयवाचे आपण आभार मानतो. आणि त्या आभाराद्वारे आपल्याला लक्षात येतं की जसं आता मी सातत्याने म्हणजे गेल्या जवळपास 24 वर्षापासून मी ध्यास घेतलेला आहे ह्या वैश्विक शक्तीचा. तर मला असं लक्षात येतं की आणि गेले 3.5 वर्षापासून सातत्यानं रेकीची प्रार्थना होत आहे. 2 वर्ष आता होतील, ब्रह्ममुहूर्त पण सुरू आहे. तर उठल्या उठल्या माझं वाचतो की आपण रेकीची प्रार्थना म्हणून रेकी आपण घ्यायला लागतो आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला. जेव्हा आपण शरीराच्या प्रत्येक अवयवाला रेकी घेतो आणि त्या प्रत्येक अवयवाचे आभार मानतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की तो अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे आणि ज्या बारीक बारीक तक्रारी असतात त्या आपल्या पूर्णपणे निघून जातात. कोणाला डोकेदुखीचा त्रास असतो, कोणाला ॲसिडिटीचा त्रास असतो, मग कोणाला सांधेदुखी असते. तर हे सगळे बारीक बारीक तक्रारी सगळ्या तुमच्या नाहीशा होतात, जेव्हा तुम्ही सातत्याने रेकीचा अभ्यास करता आणि सकाळी रेकी घेता किंवा संध्याकाळी रेकी घेता आणि तिचे आभार मानता. त्या वैश्विक शक्तीचं पण आपण प्रत्येक क्षणाला आभार मानतो.
आणि त्या आभार प्रदर्शनाद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुमची कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे पूर्वी आपण सगळी कामं वगैरे करून जे आता कामाला जाणारे आहेत ती लोक त्यांनाही ऊर्जेमध्ये वाढ जाणवत आहे आणि तसे ते अनुभव त्यांचे सांगतात. किंवा ॲट द एंड ऑफ द डे खूप थकल्यासारखं नाही वाटत. शांतपणे तुम्ही झोपता, तुमची झोप शांत होते आणि मग त्या दिवसाचे पूर्ण तुम्ही आभार मानून झोपलेले असतात. म्हणून त्या दिवशी तुम्हाला झोप लागतेच आणि परत येणाऱ्या दिवसाची तुम्ही चांगल्या प्रकारे तिचे आभार मनातल्या मनात मानून झोपता. तर जेव्हा दिवसभरात वेगवेगळ्या आपल्याला गोष्टी आपल्याला मिळतात, जसं सकाळी आपण रेकी घेतो, मग त्याद्वारे आपण आपल्या शरीराचे आभार मानतो, प्रत्येक अवयवाचे आभार मानतो आणि त्याद्वारे ज्या नवीन पेशींची निर्मिती होत असते त्या पेशींना ती ऊर्जा मिळते. म्हणजे ही वैश्विक ऊर्जा आणि ती वैश्विक ऊर्जा त्यांना मिळून त्या पेशी अजून सक्षमतेने काम करायला लागतात. आणि मग रेकीचे आपले वेगवेगळे ॲफर्मेशन्स असतात. इच्छा आपण स्वतःला तयार करतोय छान की नाही. आपल्याला जे हे देवाने शरीर दिलेलं आहे त्या शरीराची जपणूक करणं हे आपल्या हातात आहे. मग त्या शरीराची जपणूक करायची म्हणजे आपलं जे पंचतत्वांनी शरीर तयार झालेलं आहे त्या पंचतत्वाची काळजी घ्यायची आणि त्या पंचतत्वांचे खूप आभार मानायचे. पंचतत्व कुठले? आकाश तत्व म्हणजे भ्रमाद्वारे तयार झाले आकाश तत्व. मग आकाश तत्वातनंच पुढे तयार झालेलं आहे वायू तत्व. वायू तत्वातनं पुढे तयार झालं आहे ते आहे अग्नितत्व आणि मग अग्नितत्वातनं पुढे तयार झालं आहे जलतत्व आणि मग जलतत्वातनं तयार झालेलं आहे पृथ्वी तत्व. आणि बघा ह्या पृथ्वी तत्वातनंच निर्मिती झालेली आहे वनस्पतींची, छोट्या छोट्या विविध सजीवांची उत्पत्ती झाली आणि त्या सजीवांमधनंच पुढे उत्पत्ती झाली वीर्य आणि त्या वीर्यातनं उत्पत्ती झाली ह्या शरीराची. तर अशी ही उत्पत्ती आणि त्या प्रत्येक उत्पत्तीमागे आपण जेव्हा आभार मानायला लागतो म्हणजे या पंचतत्वांचे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे पंचतत्व जेव्हा आपण त्यांचे आभार मानतो आणि त्याचा असलेला आपल्या चक्रांशी संबंध म्हणजे जसं आकाश तत्व आहे ते विशुद्ध चक्राशी संबंधित आहे. मग वायू तत्व आहे ते आपल्या अनाहत चक्राशी संबंधित आहे. मणिपूर चक्र आहे ते आपल्या जे अग्नितत्व आहे ते मणिपूर तत्वाशी संबंधित आहे. आणि मग त्याचबरोबर जलतत्व आहे ते आपल्या स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित आणि मग पृथ्वी तत्व आहे ते आपल्या मूलाधार चक्राशी संबंधित आणि मग मूलाधार चक्र आणि मग त्यातली सगळे अवयव आणि मग परत त्या तत्वांच्या रिलेटेड चक्र आणि त्यातली प्रत्येक अवयव, मग त्या प्रत्येक सूक्ष्म अवयव, मग त्यातल्या प्रत्येक सूक्ष्म ग्रंथी आणि त्यातले परत सूक्ष्म छोट्या छोट्या ज्या नवीन निर्मित झालेल्या पेशी त्या पेशींचे पण आपण आभार मानतो. आणि जेव्हा हे आभार आपण मानत असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ही जी काही वैश्विक शक्ती आहे तिचं माध्यम आहे आपले दोन्ही हात. मग ती दोन्ही हातांमधनं ती भरभरून व्हायला लागते आणि तुम्हाला जाणवतं की तुमच्या प्रत्येक जो काही शरीर आहे त्या शरीरातला प्रत्येक अवयव, त्या प्रत्येक अवयवामध्ये ही शक्ती आतमध्ये मुळाशी जाते आणि ती तिचं कार्य करते. म्हणजे त्या कार्याद्वारे प्रत्येक तुमचा अवयव दिवसेंदिवस जास्त सक्षम होतोय. तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे की आभार मानायचे, प्रत्येक गोष्टीचे आभार. मग सकाळी आपण जेव्हा आभार मानतो प्रत्येक गोष्टीची रेकी घेतो आणि मग त्याद्वारे आपली सुरुवात होते. रेकीस तर एक झालेले असतात ते ओम रूपी सगळीकडे शक्ती बघतात कारण रेकी शक्ती ही शिवशक्ती आहे. मग त्या शिवशक्तीचे आभार मानून आपल्या दिवसाची आपण सुंदर दिवसाची सुरुवात करतो. मग त्याचबरोबर आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे घरातली सगळे आपले लोक मग त्यांचे आपण आभार मानतो. मग आपण आपलं रेकीच्या सकाळच्या ब्रह्ममुहूर्त सेशनमध्ये आपण घरातल्या लोकांना पण रेकी देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि आपण त्या वैश्विक शक्तीला
आभार मानून सांगतो की तुझे जे आशीर्वाद आहे ते माझ्याबरोबर इतरांना पण सगळ्यांना मिळू दे आणि माझ्याद्वारे सगळ्यांचं कल्याण होऊ दे. म्हणजे प्रत्येक असणाऱ्या ईश्वरी तत्वाला नमस्कार करून आपण ते आशीर्वाद आपल्या घरभर आपण ते मागत असतो आणि ते आशीर्वाद आपल्याला जाणवायला लागतात. मग घरातल्या प्रत्येक निर्जीव सजीव प्रत्येक वस्तूमध्ये आपण ती वैश्विक शक्ती बघायला लागतो. म्हणजे बघा, जसं आपल्या स्वयंपाकघरातल्या काही गोष्टी आहेत, तर काही सजीव असतात, काही निर्जीव असतात. जसं आता ओटा आणि आपलं जवळचं नातं असतं. मग त्या ओट्याजवळ गेलो की आपण तिथे रेखेची प्रार्थना समोर लावलेली असते. मग त्या प्रार्थनेला बघून आपण वैश्विक शक्तीची प्रार्थना तिथे म्हणतो की आपण जे काही अन्न बनवले, ज्यांच्याद्वारे आपल्याला अन्न मिळाले, त्या शेतकऱ्यांचे आपण आभार मानतो. ज्याच्या थ्रू आपल्याला ते सगळं अन्न मिळालेलं आहे, त्यांचे सगळ्यांचे आभार मानून आपण आपल्या स्वयंपाकघरातल्या कामांना त्या ओट्यापासून सुरुवात करतो. तर तो ओटा आहे तो निर्जीव आहे, पण त्याला पण आपण आभार मानतो. कारण बघा, आपल्याला ओटा पण मिळालेला आहे. मग त्यातली प्रत्येक वस्तू आभार म्हटलं तर प्रत्येक गोष्टीत आभार आहेत. मग तिथे ठेवलेले विविध आपल्याला लागणारी स्वयंपाकघरातल्या छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी, मग त्या प्रत्येकाकडे आपली बघण्याची भावना बदलते जेव्हा आपण ह्या वैश्विक शक्तीचा अभ्यास वाढवतो. तर त्या आणि मग आपल्याला कळतं की रेकीची शक्ती ही जादू करत आहे. म्हणजे आपल्याद्वारे तिथे जे काही पदार्थ तयार होतात, त्या पदार्थांना आपण आभार मानतो आणि वैश्विक शक्तीला आपण प्रार्थना करतो की माझ्याद्वारे चांगले पदार्थ होऊ दे तयार. मग आपली कल्पनाशक्ती आपल्याला वाढते आणि त्याद्वारे आपला स्वयंपाक चांगला होण्यासाठी मदत मिळते. तिथे आपल्याला जाणवतात अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवी जिथे भरभरून आशीर्वाद देते. तर प्रत्येक छोटा पदार्थ करताना आपण अन्नपूर्णा देवीला नुसतं मनातनं नमस्कार आणि तसे आशीर्वाद आपल्याला ते जाणवायला लागतात. मग त्यानंतर असतात समजा आपल्याला अजून दिवसभरातल्या बऱ्याचशा गोष्टी आहे, जिथे आपला पाण्याशी संबंध आहे, काही आहे, तर तिथे आपण त्या जलतत्वाचे आभार मानतो. मग जलतत्व आपल्या संबंधित आहे परत स्वादिष्ठान चक्राशी. मग परत म्हणजे जेव्हा जलतत्वाचा आपण आभार मानतो तेव्हा आपण सगळ्या नद्यांचे आभार मानतो. म्हणजे गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा, भीमा, गोदावरी आणि ह्या सगळ्या नद्यांचे आपण आभार मानत असतो. कारण ह्या पवित्र नद्या आणि त्यांचा आपल्या भारत देशामध्ये जशा त्या भरभरून वाहतात आणि त्या अमृतरूपी जल आपल्याला देत असतात, तर त्यांचे आपण आभार जेव्हा मानतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्या शरीरातलं पण जलतत्व अधिकाधिक सक्षम होत आहे. आणि जेव्हा ह्या धरणी मातेचे आभार मानतो आपण तेव्हा आपल्याला जाणवतं की मूलाधार चक्राशी संबंधित असलेले पृथ्वी तत्व आपले अधिक उत्तमदृष्ट्या काम करत आहे. आपला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढत आहे. आणि त्यानंतर आहे अग्नितत्व. म्हणजे जर स्वयंपाकघरात काम करत असतो आपण, चांगल्या प्रार्थनेने तो स्वयंपाक करत असतो आणि त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की आपल्याद्वारे जे अन्नपदार्थ तयार होत आहेत किंवा आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत त्याच्यातनं आपल्याला वैश्विक शक्तीचं आशीर्वाद मिळायला लागतात. आणि त्यानंतर आहे वायुतत्व. म्हणजे बघा, वायुतत्व पण जेव्हा आपण आपल्या बागेत असतो तिथे आपल्या लक्षात येतं की अरे आता बघा, आता थंडीचे दिवस सुरू झालेले, छान थंडी आहे, मस्त छान सगळीकडे थंडी पडती आहे, तर तो पण आपण त्यालाही आपण थँक्यू म्हणतो. म्हणजे तिचे पण आभार मानतो की आज बघा जसे ऋतू असे वेगवेगळे छान येतात, तर त्या ऋतूंचे पण आपण आभार मानतो वैश्विक शक्तीद्वारे की ह्या ऋतूंद्वारे सगळं छान होत आहे. जसं झाडं, पक्षी वगैरे सगळ्यांना वेगवेगळे आपण बघतो की वातावरणात वेगवेगळे बदल व्हायला लागतात. मग त्या वातावरणातले विविध रंग आपल्याला दिसतात. जसे छान पक्षी इकडून इकडे जाताना दिसतात, मायग्रेटरी बर्ड इकडून इकडे वेगवेगळ्या देशात जातात, तेव्हा त्या सगळ्या जीवसृष्टीचे आपण आभार मानतो आणि त्याद्वारे वायुतत्व म्हणजे जे आपल्या अनाहत चक्राशी ते त्याद्वारे आपण आपलं वायुतत्व सक्षम करायला लागतो. आणि मग आहे आकाशतत्व. बघा, आकाशतत्वाप्रमाणे आपले विचार व्हायला लागतात. जेव्हा आपण दिवस उगवतो, बाहेर येतो आणि जेव्हा आपण बघतो की अरे आकाश म्हणजे आकाश इतकं सुंदर, त्यातल्या छटा, आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्या देशामध्ये आपल्याला विविध छटा बघायला मिळतात आकाशामधल्या. तशा त्या आकाशातल्या छटा ह्या आपल्या अंतरंगांशी संबंधित.
म्हणजे आपल्या आकाश तत्वाशी आणि त्याचबरोबर विशुद्ध चक्राशी. म्हणजे बघा, जेव्हा आपलं मन अतिशय आनंदी असतं, तेव्हा आपण एखादं सहज गाणं गुणगुणतो किंवा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं किंवा विचार पण आपले चांगले व्हायला लागतात. मग जसं आकाश तत्व आहे की स्वच्छ, सुंदर, निर्मळ, मग त्या आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार व्हायला लागतात आणि त्याद्वारे आपल्या चक्रामधले आकाश तत्व अधिकाधिक चांगले काम करायला लागते. तर असे आहे हे आभाराचे म्हणजे सूत्र मी म्हणू शकते तुम्हाला, की तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जातं जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आभार मानायला लागतात. तर प्रत्येक गोष्ट आभारात जेव्हा तुम्ही स्वीकारता, आता ह्या तुम्हाला मी सांगितल्या आपल्या शरीरातल्या 5 तत्वांविषयी आणि त्याच्यातले आभार मानण्याविषयी. पण आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी लोकं, मग ही लोकं आपल्याशी संबंधित, ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे. मग त्या प्रत्येक नातेसंबंध, प्रत्येकाचे आपण आभार मानायला लागतो. प्रत्येकजण एकमेकांसाठी ब्लेसिंग आणि प्रत्येकात असणारे ईश्वरी तत्व, मग त्याचे परत आभार. आणि सगळ्यात मोठे आभार हे आपल्या वास्तूचे. आपल्यासारखी वास्तू, इतकी छान वास्तू, सुंदर वास्तू ही कदाचित एखाद्याला मिळालेली पण नसते. म्हणजे बघा, आपल्या ह्या वास्तूद्वारे आपण ह्या वैश्विक शक्तीला आपल्या घरामध्ये आशीर्वाद देण्यासाठी बोलवतो. जेव्हा तुम्ही आपल्या वास्तूला आपण वास्तूला म्हणतो की खरंच किती छान म्हणजे वास्तू आहे आणि तिचे प्रत्येक क्षणाला आपण तिचे आभार मानतो आणि वास्तू म्हणते तथास्तु. जेव्हा तुम्ही वास्तूला भरभरून म्हणता की मी तुझे किती आभार मानू की तुझ्यामुळे आज माझी राहण्याची सोय आहे आणि इतकी सुंदर वास्तू आहे की मला तिथे सगळ्या चांगल्या मंगलकारी लहरी जाणवतात माझ्या आजूबाजूला आणि ती वास्तू मग बघा तुम्हाला किती छान आशीर्वाद द्यायला लागते. आणि त्या वास्तूला जेव्हा तुम्ही म्हणता की तुझ्याद्वारे माझी उत्तरोत्तर प्रगती होत आहे, म्हणजे तुझ्यातच आहे ती शक्ती जिच्याद्वारे मी माझी स्वप्न पूर्ण करत आहे. हे जेव्हा तुम्ही वास्तूला 3दा म्हणता आणि वास्तूला जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त तिला आभार मानत असता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की ती वास्तू तुम्हाला भरभरून द्यायला लागलेली आहे. आणि हे आमूलाग्र बदल होतात जेव्हा तिचा प्रत्येक वास्तूचा काना कोपरा आपण जसं म्हणतो की त्या प्रत्येकाचे आपण आभार मानायला लागतो. मग आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट आपल्याला छान वाटायला लागते, घरातल्या व्यक्ती आवडायला लागते, प्रत्येक नातेसंबंध आपले चांगले होतात आणि प्रत्येक नात्याबद्दल आपण ग्रेटफुल राहायला लागतो. कोणी आपल्या नात्यामध्ये जरी कोणी वेगळे वागले तरी आपण म्हणतो की ती व्यक्ती वाईट नसते. मग ती व्यक्ती आपल्याशी जेव्हा चांगली वागलेली असते तो क्षण आपण आठवायचा. कुठलीच व्यक्ती ही वाईट नसते, परिस्थिती त्या व्यक्तीला तशी बनवते किंवा तिचे विचार. मग आपण त्यावेळेस त्या व्यक्तीचा तसा विचार न करता की अरे तिच्यावर ती तशी परिस्थिती आहे म्हणून ती तशी वागली. आणि हा विचार आपला अधिकाधिक दृढ व्हायला लागतो की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला काही बोलते वेगळं वगैरे, तेव्हा आपण म्हणतो की नाही, तरीसुद्धा मी तिची आभारी आहे. हे आपल्या घरातल्या लोकांच्या बाबतीत, मग बाहेरच्या लोकांच्या बाबतीत, आपल्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत आपल्याला त्यांच्यामध्ये पण अनुभव येऊ शकतात. तर त्यांना पण आपण म्हणायचं की नाही, मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि सदैव तुम्हाला या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळू दे. म्हणजे जरी कितीही काही झालं तरी आपण सगळ्यांबद्दल फक्त आणि फक्त मंगल कामना. आणि जेव्हाही आपण मंगल कामना करत असतो, जेव्हा निरपेक्ष भावनेने, तेव्हा ती वैश्विक शक्ती भरभरून तिचे आशीर्वाद आपल्याला द्यायला लागते. तर नक्की सगळ्यांनी हा अनुभव घ्या आणि ही वैश्विक शक्ती जसे मला तिचे आशीर्वाद जाणवत आहेत तसे तुम्हाला पण सगळ्यांना मिळो, आपल्या रेकी फॅमिलीतल्या किंवा जे कोणी आपले व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांना या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळो, अशी माझी श्री स्वामी समर्थ चरणी मनापासून प्रार्थना. माझ्या ग्रेट रेकी ग्रँड मास्टर वासंतीताई यांची मी प्रत्येक क्षणाला खूप आभारी आहे, ज्यांच्यामुळे मला हे रेकीचे ज्ञान मिळाले आहे आणि त्यांचे स्वप्न
की प्रत्येक घराघरामध्ये एक रेकी मास्टर असावा. ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तो ध्यास घेतलेला आहे मी गेल्या 3.5 वर्षापासनं. जरी मी 24 वर्षापासनं शिकले आहे, तरी गेल्या 3.5 वर्षापासनं मी अटेनमेंट्स करत आहे. त्याचबरोबर मी आत्तापर्यंत 28 रेकी मास्टर तयार केलेले आहे. त्यातले बरेचसे रेकी मास्टर क्लास घेत आहेत. तर अशी ही वैश्विक शक्ती जी आपल्याला शिकवते की प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही आभार माना. तुमच्या आयुष्यात असणारे प्रत्येक गोष्टीच्या बद्दल तुम्ही खूप खूप आभारी राहा आणि मग बघा ह्या वैश्विक शक्तीची जादू कशी तुमच्या घरातनं वाहते, तुमच्यातनं वाहते आणि त्याचबरोबर तुमच्या सान्निध्यात आलेल्या लोकांना सगळ्यांना ती मिळत राहते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही दाखवा आणि होऊ द्या सगळ्यांमध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचा जागर. श्री स्वामी समर्थ कृपेने सगळ्यांचे चांगले होत आहे. सगळ्यांचे एकदा खूप मनापासून आभार.